आजी झाली जीवाला घाई, मन हेच गीत गाई, हवी एक सासूबाई जशी असते ग आई, हवी एक सासूबाई। सासु सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः, नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः। सासूबाई। बाहेर लोक काय बोलताय त्याची कल्पना तरी आहे तुला? कल्पना आहे मला, म्हणून तुला सांगत असते, बाजारामध्ये, लॉन मध्ये, गार्डन मध्ये इतकं रोमॅन्टिक नको होत जाऊ। तुला माहितीये बेलाणी काकू काय म्हणत होत्या? म्हणाल्या तुम्हा दोघांना पाहिलं की मला शाहरुख खानची मूवी आठवते। आणि आबांना पाहून कोणाची? राजेश खन्नाची? अशी पाहू नकोस, हेच बोलतायत लोक आबांविषयी, माघारी टिंगल करतायत त्यांची। कम ऑन ऋषी, आबांनी असं काहीही केलेलं नाही। मीरा, हे तू तर बोलूच नकोस, त्यांनी काय केलंय आणि काय नाही हे तुला चांगलंच माहिती। आज दुपारी काय केलं माहितीये? त्या बाईला घेऊन गाडीतनं फिरत होते आणि हे त्यांच्याच मित्रांनी मला येऊन सांगितलं। वर काय म्हणाले? रोमॅन्टिक कपल दिसतंय। आणि त्यांची अनुवंशिकता कशी उतरली ना तुझ्यात? म्हणा म्हणा। मीरा, आबा तिकडे रंग उधळतायत आणि तू काय मस्करी करतेय? बास ऋषी प्लीज, किती बोलतोयस तू आबांविरुद्ध? कुठल्याही वाईट बाईच्या नादी नाही लागलेत आबा। आबा लग्न करणार आहे। कुणाशी? तेच विचारतोय मी, कुणाशी लग्न करतायत? हे असं हसून आणि बोलून माझं लक्ष डायव्हर्ट करू नको। सांग अगं प्लीज, ते कुणाशी लग्न करतायत? सांगेल, पण एक अट आहे, तू मनापासून होकार देशील आबांच्या लग्नाला, प्रॉमिस? अजिबात नाही। त्याच्यापेक्षा मी हिमालयात जाऊन तपस्या करेन आणि जे बाई आबांकडे नजर वर करून पाहिजे तिला पुरुष कर असा वर मागे। त्यापेक्षा वधू माग। अरे आबांसाठी देव तुझी प्रार्थना ऐकेल, हो ना? देवा, माझ्या ऋषीला थोडीशी बुद्धी दे। अरे काय चाललंय तुमचं? अरे जरा आवाज कमी करा ना, काय करताय तुम्ही? अरे काय चाललंय माझ्या पिल्लांचं? शाबाश, बोला काय करताय? आम्ही ना बाबांची वाट पाहतोय। अरे चा, मग आले का तुमचे बाबा? नाही ना, बाबा आल्यावर आधी ते आम्ही कुठे लपलोय ते शोधणार, नंतर मग आम्हाला भोग करणार। मग त्यांनी जर कसला खाऊ आणलं असेल ते आम्हाला देणार। पण तसं काहीच केलं नाही। बाळांनो, आजकाल त्यांना काहीच जमत नाही। अभिलाषा, मुली लहान आहेत, निदान तू तरी समजून घे। हा, आबा नसतात आजकाल ऑफिस मध्ये, कामाचा ताण किती वाढलाय तुला माहितीये ना? ताण फक्त तुमच्यावरच आहे आणि ते दिसतंय ना मला, पण मुली पण तुम्हालाच आहेत ना। त्यांचं काय, ते लग्न करून जातील सासरी, तेव्हा तुम्ही रिटायर व्हा। हा, आणि मग बोला मी एकटाच आहे, माझ्याबरोबर कुणीच नाही, मग बघा। तू कुठून कुठे जातेस ग? आता मध्येच यांच्या लग्नाचं कुठून काढलंस? मी जे काय बोलले ते चुकीचं बोलले का? ज्या घरासाठी तुम्ही राबताय ते नंतर कुणाला मिळणार? वंशाच्या दिव्याला, म्हणजे कुणाला? ते गौरवला। अभिलाषा, तुला कितीदा सांगितलंय मुलींसमोर असं काही बोलत जाऊ नकोस, तरी पुन्हा 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 तुझं तेच आहे। आणि तुम्हाला जे सांगितलं ते तुम्ही करता का? जरा स्वतःसाठी वेळ काढा, मुलींसाठी वेळ काढा, आणि इतरांसाठी राबणं जरा सोडून द्या। आबांनी असंच म्हटलं असतं तर? बाबा, आजोबा खरंच रागावलेत, त्यांना बोलवा ना घरी। ठीक आहे बेटा, मी करतो त्यांना फोन। हा, देवा परमेश्वरा, काय होणार आहे माझं आणि माझ्या मुलींचं? येस सर, यू आर राईट। ऍक्च्युली बॉस इज ऑलवेज राईट सर। हो, आणि म्हणूनच मी तुमचं ऐकायचं ठरवलंय। हो सर, मी माझा डिसिजन थोडासा बदललाय, मला मुंबईला यायचं आहे सर। मी मुंबई म्हणालो खरा, पण ऍक्च्युली मला लंडनलाच जायला आवडेल सर, सिरियसली। येस सर, ॲज अर्ली एज पॉसिबल।
इफ यू कॅन अरेंज, आय एम रेडी टू फ्लाय टुमॉरो ऑल्सो. नाही म्हणजे अगदीच तसं काही नाही, पण मला तुमचं म्हणणं पटलंय सर. हे नाती गोती फॅमिली हे सगळं झूट असतं सर. ऍक्च्युली ही सगळी माणसं सेल्फिशच असतात. असतीलही ती ग्रेट असतील, पण त्यांच्यासाठी आपण आपलं करिअर सोडून यावं इतकी ही ग्रेट खरंच नसतात. नाही, मी मुंबईला माझं जे घर आठवायचो ना सर, ते घर खूप वेगळं होतं. त्या घरात माझा प्रत्येक हट्ट पुरवणारे माझे बाबा होते. जिंकता येत असूनही, खेळता येत असूनही हरणारे माझे मोठे भाऊ होते. आईसारखी माया करणारी माझी वहिनी होती. पण आता असं काही राहिलं नाहीये सर. आय हॅव लॉस्ट माय होम. आणि म्हणूनच मला इथे राहायचं नाहीये सर आता. आय वॉन्ट टू गो अवे. सो प्लीज सर, आय रिक्वेस्ट यू की तुम्ही माझी पोस्टिंग कराल ना. प्लीज सर, प्लीज ट्राय. ओके सर, थँक्यू सर, थँक्स अ लॉट. या. एवढा मोठा निर्णय घेतलास, मला एकदाही विचारावंसं नाही वाटलं तुला? नाही वाटलं, नाही वाटलं. कारण माझ्या प्रत्येक निर्णयाला तू सपोर्ट करतेस ना मिठू. आजपर्यंत करत आली आहेस ना, म्हणून नाही विचारलं. आय एम सॉरी. सॉरीचा प्रश्न नाहीये ऋषी. तू मुंबईला जाताना मला विचारलं होतंस की नाही? हा, आपण डिस्कस केलं होतं की नाही? मग ह्या वेळेला तू मला ग्रांटेड धरलंस. म्हणलं ना मिठू, आय एम सॉरी. पण मला आता माझ्या पद्धतीने जगायचंय. मला खरंच नाही राहायचं इथे. हे बघ, मी तुलाही रिक्वेस्ट करतो की मला ना जरा माझ्या पद्धतीने जगू दे. मला खरंच नाही राहायचं इथे. ऋषी, ऋषी ऐक. हाँ पप्पा, बाय. अरे विघ्नेश, पप्पांचा फोन आला होता. पप्पा आपल्यासाठी नवीन गाडी पाठवतात अहमदाबादला जाण्यासाठी. नवीन बिझनेस चालू करायचा आहे अहमदाबादला. नवीन बिझनेस. वाव, व्हॉट आयडिया. मग करूया ना आपण नवीन बिझनेस. हे बघ, इथे आपला बिझनेस अगदी व्यवस्थित सेट झालेला आहे. म्हणजे मला मान्य आहे की जरा आपलं स्केल सध्या छोटं आहे, पण येणाऱ्या भविष्यात आपण करूया ना एक्सपेन्शन वगैरे. त्याकरता ऑल द वे इथनं उठून दुसऱ्या स्टेटमध्ये कशा करता जायचंय? तसं नाही रे सोन्या, तू इतका हुशार आहे. तुझ्या हुशारीला तिथे वाव मिळेल. इतका इन्सल्टिंग आहे. एक मिनिट. तुला मी इंटलेक्च्युअल आहे असं म्हणायचंय का? काय हे बघ, एकतर तुझं लग्न आधीचं नाव काशी, त्यानंतर तू इथे येऊन त्याचं काश्मीरा करून घेतलंयस, आणि आता घरातल्या सगळ्या माणसांना स्वतःला कॅश वहिनी अशी हाक मारायला लावती. काय असतेस काय? आणि हे एवढं सगळं करून सुद्धा तुझ्या इंग्लिश मध्ये काहीच फरक पडलेला नाही. मी म्हणतो, कशाला बोलायचं असलं धेडगुजर इंग्लिश? मला असं हाय क्लास राहणं खूप आवडतं. सी फेसिंग बंगलो, 4-5 गाड्या. वाव, काय लाईफ असतं रे. ते असं डबक्यात राहणं ना मला नाही आवडत. प्लीज. तू ना झोपायच्या वेळेला भलती सलती स्वप्न बघते. तू आधी मला सांग, मी पप्पांना काय सांगू ते.
त्यांना काय सांगायचंय? प्रश्न हा आहे की मी आबांशी काय बोलू. नाही, पण तसंही मी आबांशी काही बोलणारच नाही, कारण मी हे घर सोडून दुसरीकडे कुठेही येणार नाहीये, कळलं? तुला यायचं असो वा नसो, पण मी तुला एक दिवस इथून लांब घेऊन जाईन एवढं मात्र नक्की. नाव फिनिश. हा गौरव पण ना कुठे कुठे खेळणी टाकत असतो. घरापासून लांब आलो तरी आठवणी काही पाठ सोडत नाहीत. रिद्धी-सिद्धीला प्रॉमिस केलं होतं मी, एक शिंगी राक्षसाची गोष्ट सांगेन, ती राहिलीच. आता मला शिक्षा होणार. घोडा बनावं लागणार किंवा कोंबडा बनावं लागणार. फोन करायला हवा. फोन कुठे ठेवला मी? गाडीत नाही. अरे देवा, गेला कुठे फोन? ही पोरं मला फोन करत असतील. कुठे ठेवला असेल मी फोन? या घराची, बिझनेसची, बाकी सगळ्या प्रॉपर्टीजच्या वाटण्या करण्याची गोष्ट. आबांशी मी जरा स्पष्टच बोलणार आहे. आम्हाला आमचा हिस्सा द्या आणि मोकळं करा. त्या दोघींना या घरात राहायचंच नाहीये. मग कशाला आपण एखाद्या परक्या बाईचा धाक दाखवून किती दिवस त्यांना डांबून ठेवणार आहोत? नाही नाही, हे कसं झालं माहितीये का? 4 भाताच्या शेतांनी 2 दगडांना चिटकवून ठेवण्यासारखं झालं. नाती गोती फॅमिली हे सगळं झूट असतं सर. ऍक्च्युली ही सगळी माणसं सेल्फिशच असतात. असतीलही ती ग्रेट असतील, पण त्यांच्यासाठी आपण आपलं करिअर सोडून यावं इतकी ही ग्रेट खरंच नसतं. आबांनी किती इच्छांनी, अपेक्षांनी हा बंगला बांधला असणार. किती स्वप्न असणार त्यांची या वास्तूत अडकलेली. पण आता काही दिवसातच ही वास्तू एक वास्तू म्हणूनच राहणार आहे, दगडविटांनी बांधलेली. बस आबांच्या इच्छा, त्यांची स्वप्न सगळंच अपूर्ण राहणार. हे माणसांनी भरलेलं घर एका क्षणात रिकामं होणार. मीरा, मीरा, मी काय म्हणतो? मीरा, तू रडतेस? नाही नाही नाही, कचरा गेला डोळ्यात. नक्की ना? हो. तुम्ही काय विचारत होतात? मी हे विचारत होतो की आबा नक्की फार्म हाऊसवरच गेलेत ना? म्हणजे? अगं काय झालं, मी मगापासून त्यांना फोन लावतोय, ते फोनच उचलत नाहीये. फोन उचलत नाहीये? अगं हो, खरंच सांगतोय. शक्यच नाही. तुम्ही परत ट्राय करा बघू. बरं ठीक आहे, आता पुन्हा तुझ्या समोर लावतो, बघ. हा, हे आर.डी. बर्मनचं गाणं गेला अर्धा तास मी ऐकतोय. काच पण लागत. काय पाऊस आहे. मोबाईल? अरे, आता मीराच्या सासऱ्यांचा दिसतोय. विसरबोळे कुठले, कधी फोन टाकतात कधी विसरतात.
प्रथमेश प्रथमेश काय करू? हॅलो हॅलो, लागला ना फोन? नाही नाही, आबांच्या फोनवर कोणीतरी बाई बोलते. बाई? हो खरंच. आबा नक्की कुठल्या तरी बाई सोबत आहे. मला विघ्नेशला सांगायला हवं. विघ्नेश! बाई? ओ नाही नाही, दादा दादा. अरे विघ्नेश, ऋषी, विघ्नेश, अरे बाहेर या. काय करताय तुम्ही दोघं? काय 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 झालंय? दादा, तुला दादा, काय झालंय? काही टेन्शन मध्ये आहेस का तू? टेन्शन? अरे मला एखादा माइल्ड अटॅक कसा नाही आला याचंच आश्चर्य वाटतंय मला. बघ दादा, दादा तू जरा आधी शांत हो. हं? आता सांग आम्हाला काय झालंय. मला लाज वाटते. कसली? अरे आबांची रास वृषभ आहे. मग त्यात लाजण्यासारखं काय? माझं पूर्ण ऐकून घेणार आहात का तुम्ही? बोल. हा, आबांची रास वृषभ आहे, पण ते आता कुंभ राशीचे असल्यासारखं वागतायत. म्हणजे काय? तू ना ज्योतिष असल्यासारखा नाही, साधा नॉर्मल माणसासारखा बोल. आम्हाला कळेल असं बोल. बरोबर. आता यावेळी आबा फार्म हाऊस वर एका बाई सोबत आहेत. हे बघा, खरं आहे. बघितलं? आपल्याला कळलंय ना की ते एका बाई सोबत आहे, म्हणून सारवा सारव करायला त्यांनी कॉल बॅक केला. बघ, रिसीव्ह करून मी बोलतो त्यांच्याशी. आबांनी ना लाज काढली आपली. नाही नाही, एक मिनिट, मी बोलते. तुम्ही उगाच काहीतरी उलट सुलट बोलाल. मी व्यवस्थित बोलू शकतो. ओके ओके, बोल 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 तू. हॅलो हॅलो, कोण बोलताय? मी मीरा रत्न पारखी. हा मीरा, मी गायत्री बोलतेय. गायत्री? हो तुम्ही? हा आबांचा मोबाईल आहे. तुम्ही कशा काय? अगं काय तुझे आबा किती वेंधळट आहेत ग. माझ्या व्हॅन मध्ये फोन विसरलेत. कधी फोन टाकतात काय, पाडतात काय, विसरतात काय. अगं म्हणजे लक्षात नसेल आलं त्यांच्या, माझ्या सीट खाली पडला होता. आता रिंग वाजली म्हणून कळलं. तुमच्याकडेच आहे ना फोन, मग काही काळजी करण्याचं कारण नाही. नाही, आम्ही ऍक्च्युली आबांना फोन ट्राय करत होतो. मगासपासून त्यांचा फोन लागत नव्हता, म्हणून जरा काळजीत होतो. ठीक आहे, राहू दे तुमच्याकडे. मी उद्या कलेक्ट करेन हा फोन. नाही नाही नको, मी उद्या ऑन द वे जाताना देऊन जाईन. ठीक आहे, चालेल. ओके. काय हे? काय 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 किती गोंधळ घातला तुम्ही. आबा कुठल्याही बाई सोबत नाहीये. ऍक्च्युली सकाळी ज्या बाई आल्या होत्या ना, त्यांच्या गाडीत आबांचा मोबाईल राहिला, एवढंच. आता शांतपणे झोपा. काळजी करायचं काही कारण नाहीये. हा घ्या मोबाईल. गुड नाईट. शुभरात्री. चल ऋषी. हॅलो ऋषी, अरे ते आबा, आबा कुठे आहात तुम्ही? तुम्ही आत्ता कुठे आहात आबा, सांगा ना. अरे असं काय करतोस? आपण यांना पाहिलं का? मध्ये माझं नाव आल्यासारखं विचारू नकोस. विसरलास का? मी फार्म हाऊस वर आहे. अच्छा, हो का? मग फोन का उचलत नव्हतात तुम्ही? अरे तेच ना बाबा, माझा फोन हरवलाय. म्हणजे कुठेतरी तो राहिलाय, ते आठवत नाही आता मला. अच्छा, हो का? पण मग आत्ता तुम्ही कुणाच्या नंबरवरून बोलताय? तू बरा आहेस ना? आपल्या फार्म हाऊस वर लँडलाईन आहे, हे विसरलास का तू? तुला मोबाईलवर नंबर दिसत नाहीये? नाही, नंबर दिसतोय आबा, पण तिथलं काही दिसत नाहीये ना आम्हाला आता. काय हे ऋषी काय म्हणालास? आबा, काय झालं, आम्ही मगापासून तुमचा फोन ट्राय करतोय आणि तुम्ही उचलला नाही ना, म्हणून आम्हाला जरा काळजी वाटत होती. पुरे पुरे माहिती आहे मला किती काळजी आहे तुम्हाला. ते आता त्याचे ढोल ताशे वाजवू नका. अहो नाही, खरंच. म्हणजे काय की मुलं सुद्धा विचारत होती आजोबा कुठे आहेत म्हणून. हो रे, खरं तर मी त्यासाठीच फोन केला होता. त्यांना गोष्ट सांगायची बस झालं. पुन्हा पुन्हा त्या गोष्टीची आठवण करून देऊ नका मला. आता सवय व्हायला हवी एकटं राहण्याची, मलाही आणि त्यांनाही. सासूबाई